भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिनानिमित्त कोल्हापुरातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। मेळाव्यात सुरुवातीला पक्षाचे शहर चिटणीस बाबूराव कदम यांनी गेल्या 78 वर्षांमध्ये शेतकरी कामगार पक्षाने कामगार शेतकरी वर्गासाठी केलेल्या आंदोलनाची माहिती दिली। या मेळाव्यात मार्गदर्शन करताना साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे अध्यक्ष MB शेख यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर देशात शेतकरी आणि कामगारांची पिळवणूक सुरू आहे ही खेदाची बाब असल्याचं सांगितलं। शेतकऱ्यांची शेती ही बेभरवशाची झाली आहे। शेतकऱ्याला कोणी आता वाली उरला नाही। केवळ शेतकरी कामगार पक्षच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकतो असं त्यांनी सांगितलं। देशपातळीवर राजकीय समीकरणांचा विचार केला तर राजकीय पक्ष हे भांडवलदारांचे समर्थक बनलेत। त्यामुळेच शेतकरी असो अथवा कामगार यांच्याकडे फारसं कोणी लक्ष देत नाहीये। कामगार हिताचे कायदेही आता बदलत असून शेतकरी आणि कामगारांनी शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन शेख यांनी केलं। यावेळी प्राध्यापक TS पाटील, गीता कदम, डॉक्टर संदेश कचरे, दिगंबर लोहार, संभाजीराव जगदाळे, बापू लाड, वसंतराव मुळीक, दिलीपकुमार जाधव, अभिजित कदम, असलम बागवान, प्रकाश शिंदे, मधुकर हरेल, सुनंदा मोरे, वैशाली सूर्यवंशी, शीतल पोवाळकर, प्रिया जाधव, गीता जाधव, रुपाली नारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।